Welcome to Mahali's Academy. Engineering Mechanics. Unit 1. Simple Lifting Machine. By Professor Nikhil Mahali. चला बाळांनो, आपण पाहत आहोत इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स. इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स यामध्ये आपलं फर्स्ट लेक्चर, फर्स्ट युनिट चालू आहे. याचं नाव काय बाळांनो? फर्स्ट युनिटचं सिंपल लिफ्टिंग मशीन. सिंपल लिफ्टिंग मशीन. सर्वप्रथम तर पाहू सिंपल मशीन म्हणजे काय. घ्या डेफिनेशन. सिंपल मशीन. पहिले पाहूया सिंपल मशीन म्हणजे नेमकं काय. अ मशीन इज अ डिव्हाइस which is used to lift the heavy load, with minimum effort is called as simple machine. सिंपल मशीन कशाला म्हणतात? बाळांनो, कुठलंही असं डिव्हाइस जे काय करतं की कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करतं त्याला म्हणतात सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन. कुठलंही डिव्हाइस जे कमीत कमी ताकदीमध्ये जास्तीत जास्त लोड उचलतं, कुठलंही असं डिव्हाइस जे कमीत कमी ताकदीमध्ये जास्तीत जास्त लोड उचलतं याला म्हणतात सिंपल लिफ्टिंग मशीन. याचं जर एक्झाम्पल पाहायचं झालं, एक्झाम्पल तो पहिलं एक्झाम्पल मी घेतो. सिंपल पुली. तुम्ही विहीर पाहिली, गावाकडची विहीर, वेल. तर विहीर मध्ये ना ते बकेट मध्ये जेव्हा पाणी भरतो तेव्हा ती वर घेण्याकरता पुलीचा वापर करतात. विदाउट पुली आणि रेग्युलर पुली यूज करून तुम्ही बकेट लिफ्ट करताय, फरक काय पडतो की कमीत कमी ताकदीमध्ये पूर्ण भरलेली बकेट सुद्धा तुम्ही इझिली वर काढू शकता. पण पुली नसेल तर मग काढायला जास्त ताकद लागते. इव्हन ऍक्सिडेंटही होऊ शकतो पुली नसेल तर. मग पूर्ण डोकं लागतं, लोळावं लागते दोन्ही. कळतंय मला काय बोलायचंय? मग थोडक्यात सिंपल पुली हे सुद्धा एक सिंपल मशीन आहे ज्या मदतीने तुम्ही बकेट वगैरे काही असेल, काही कोणताही लोड लिफ्ट करू शकता. अजून एक एक्झाम्पल तुम्ही पाहिलं, सिंपल स्क्रू जॅक. सांगतो ना काय सिंपल स्क्रू जॅक काय असतं? तुम्ही ते पंक्चरचं दुकान पाहिलंय का? ट्रक वगैरे पंक्चर काढतात. कधी जाताना तुम्हाला कुठल्याही हायवेला दिसेल तर ट्रकचं पंक्चर काढताना ते ट्रकचं चाक आहे ना उचलल्या करतात एक आहे ना इन्स्ट्रुमेंट वापरतात. त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये काय होतं की जर ते असं फिरवलं की ते चाक ऑटोमॅटिक वर येतं त्या मशीनवर. थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी, लगेचच पाहूया आपण. सिंपल स्क्रू जॅक पाहिलंय का? ठीक आहे, पाहिलं असेल तर पुन्हा पहा. त्याला काय, आपल्याला थोडी काही पैसे द्यायचे. लक्ष आहे, इकडे पहा. सिंपल स्क्रू जॅक आपल्याला पाहायला मिळेल. हे बघा, असं असतंय सिंपल स्क्रू जॅक. त्यामध्ये आपण वरती काय करू शकतो? लोड हे करू शकतो. टाइम जातोय का? पटकन रे बाबा. हे बघा, यामध्ये दिसतंय का? हे असं असतं पहा सिंपल स्क्रू जॅक. यामध्ये काय होतं बाळांनो की ह्याकडेच्या साईडला जो हा हँडल आहे, हा हँडल गोल केला की हा स्क्रू असा वर येतो आणि लोड इथे ठेवलेला असतो या ठिकाणी. बरोबर की नाही? त्यामुळे तो लोड असा वर लिफ्ट होतो. माहिती नाही सगळं? हे असतं पहा सिंपल स्क्रू जॅक. इथे पण कळतंय बघा, हे हँडल आहे, ते हँडलला राऊंड फिरवलं का लोड या ठिकाणी इथे ठेवलेला असतो. पण लोड आहे ना, हा स्क्रू काय होतो एक थ्रेडवर येतो जेव्हा एक रोटेशन होतं. थ्रेड कळतात ना? हा स्क्रू आहे, मला मोठा स्क्रू आहे आणि त्याचे थ्रेड्स आहेत, हा बेस आहे.
त्या बेस मध्ये असा एक स्क्रू असतो, त्या स्क्रूला जर रोटेट केलं तर एक थ्रेडने तो असा हळूच वर येतो, मग याच्यावर ठेवलेला लोड पण लिफ्ट होतो ना. म्हणजे काय कळतंय आपल्याला यामध्ये की कमीत कमी एफर्ट जो इथे लावतो रोटेशन करण्याकरता, की त्यामुळे जास्तीत जास्त हेवी लोड असा वर लिफ्ट होतो. म्हणजे सिंपल स्क्रू जॅक हे एक सिंपल मशीन आहे, सिंपल लिफ्टिंग मशीन. पुली तर सगळ्यांना माहितीच आहे, गावाकडे खूपच म्हणजे खूप जास्त पुली यूज केले जातात. तर अशा पद्धतीने सिंपल मशीन म्हणजे काय, इट इज अ डिव्हाइस विच इज युज्ड टू लिफ्ट द हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट. कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करण्याकरता जे डिव्हाइस यूज केलं जातं त्याला सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणतात. एक्झाम्पल पुली आणि स्क्रू जॅक. बर, मग असे पण काही मशीन आहे जे लय कॉम्प्लिकेटेड असतात. मग अनेक सिंपल मशीन एकत्र केले, अनेक सिंपल मशीन जर एकत्र केले तर त्याला म्हणतात कंपाऊंड मशीन. इकडे पहा, पुढचं हेडिंग द्या, कंपाऊंड मशीन. कंपाऊंड मशीन, a machine which consists of two or more simple machines. Two or more simple machines are called as compound machine. म्हणजे बाळांनो असं मशीन ज्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल मशीन आहेत त्याला म्हणतात कंपाऊंड मशीन. कुठलंही असं मशीन ज्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त मशीन आपण एकत्र केलेले आहेत. याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते एक्सकेवेटर म्हणजे काय, आता काय सांगू, खड्डा खोदण्याचं मशीन असतं. जेसीबी घ्या, जेसीबी समजतं ना. जेसीबी मध्ये कुठलं एक मशीन आहे का, अनेक सिंपल मशीन एकत्र केले तर जेसीबी नावाचं कंपाऊंड मशीन तयार होतं. अजून काय देता येईल कंपाऊंड मशीनचं एक्झाम्पल? कंपाऊंड मशीनचं एक्झाम्पल जेसीबी आहे. अजून कुठलं? रोड रोलर म्हटलं तरी जमन. कळतंय की कंपाऊंड मशीन झाली. कंपाऊंड मशीन मध्ये खूप सारे सिंपल मशीन एकत्र येतात तेव्हा ते कंपाऊंड मशीन होतं. आणि सिंपल मशीन मध्ये फक्त एकच मेकॅनिझम असतं. जसं पुली एकच मेकॅनिझम आहे, कमीत कमी एफर्ट मध्ये लोड उचलायचा. स्क्रू जॅक एकच मेकॅनिझम आहे, रोटेशन करून लोड उचलायचं. पण तुम्ही जेसीबीचं मेकॅनिझम सांगू शकता का एक कुठलंही? कितीतरी मेकॅनिझम त्यामध्ये एकत्र आहे. अनेक सिंपल मशीन एकत्र आले की कंपाऊंड मशीन. कळालं? मला सांगा, सिंपल मशीन आणि कंपाऊंड मशीन यामध्ये जर डिफरन्स आला जमेल काय? दोन डिफरन्स नाही, डेफिनेशन एक डिफरन्स आणि एक्झाम्पल दुसरा डिफरन्स. नेक्स्ट, आता नेक्स्ट जो टॉपिक आहे बाळांनो त्यामध्ये आपल्याला पाहिजेत काही टेक्निकल टर्म्स. खूप इम्पॉर्टंट असलेल्या टेक्निकल टर्म्स आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे लोड. काय पाहणार आहे? लोड. बर, ज्या गोष्टीला आपण उचलतो त्याला म्हणतात लोड. आपण काय म्हणतो? खूप जास्त लोड, एखादी गोष्ट उचलत नाही, खूप जास्त लोड आहे. म्हणजे ज्या गोष्टीला, ज्या ऑब्जेक्टला तुम्ही लिफ्ट करता, उचलता, त्याला म्हणतात लोड. कळतंय का? थोडक्यात काय? द वेट टू बी लिफ्टेड is called as load. असं वेट जे तुम्ही लिफ्ट करता, उचलता, ज्या ऑब्जेक्टला किंवा ज्या वेटला तुम्ही लिफ्ट करता त्याला लोड म्हणतात. याचं डिनोशन काय आहे? इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. कॅपिटल डब्ल्यू ने लोडला डिनोट करतात. लोड हा एक पद्धतीचा फोर्स आहे ना. याचा युनिट काय पाहिजे रे? न्यूटन. लोड हा एक पद्धतीचा फोर्स आहे म्हणून त्याला तुम्ही न्यूटन असं युनिट यूज करता. याचा युनिट काही शंका लोड मध्ये. आता लोड उचलण्याकरता तुम्ही जी पॉवर लावता, जी ताकद लावता त्याला काय म्हणतात? एफर्ट. एफर्ट इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. The force
used to lift the load, the force used to lift the load is called as effort. एफर्ट कशाला म्हणतात रे बाळांनो? तो लोड जो आहे, तो त्या लोडला लिफ्ट करण्याकरता तुम्ही जो फोर्स अप्लाय करता, लोडला लिफ्ट करण्याकरता तुम्ही जो फोर्स अप्लाय करता त्याला म्हणतात एफर्ट. इट इज डिनोटेड बाय पी. इट इज डिनोटेड बाय पी. याला कॅपिटल पी ने डिनोट करतात. आणि हा सुद्धा एक पद्धतीचा फोर्सच आहे. मग याचं सुद्धा युनिट काय झालं? फॉर एक्झाम्पल बघा बरं का. फॉर एक्झाम्पल हे बुक माझ्या हातात आहे. हे काय बुक आहे, या बुकला मी असं लिफ्ट केलं, मग बुकचं जे काही वेट आहे त्याला काय म्हणायचं? लोड. कारण मी त्याला लिफ्ट केलं ना. द वेट टू बी लिफ्टेड इज कॉल्ड एज लोड. आणि त्याचं जे काही फोर्स आहे इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू आणि त्याचं युनिट न्यूटन. पण ह्या बुकला लिफ्ट करण्याकरता जो फोर्स अप्लाय केला, द फोर्स युज्ड टू लिफ्ट द लोड, त्या फोर्सला काय म्हणतात? एफर्ट. इट इज डिनोटेड बाय स्मॉल कॅपिटल पी. आणि तो सुद्धा एक पद्धतीचा फोर्सच आहे, म्हणून याचं सुद्धा युनिट आहे न्यूटन. या दोघांमध्ये डिफरन्स आला तर लिहिता येईल. 3 पॉइंट आहे त्यामध्ये डिफरन्सला. काही शंका? यात पण डिफरन्स येतो, फक्त 2 बाजूला लिहायचं. डेफिनेशन, डिनोशन आणि युनिट. आता पुढचा जो मुद्दा आहे बाळांनो तो आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. Mechanical advantage. It is denoted by capital M dot A dot. Mechanical advantage. It is a ratio of load to effort. Mechanical advantage म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हा एक पद्धतीचा रेशो आहे, एक पद्धतीचा भागाकार आहे. मग कसं लिहिलं रे बाळांनो मी? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज रेशो म्हणजे भागाकार, डिवायडेशन. कशाचं डिवायडेशन आहे? लोड टू काय? एफर्ट. लोड टू एफर्ट. मग बघा याला कसं डिनोट करतो बरं का मी. Mechanical advantage is denoted by capital MA. Load is denoted by W. Effort is denoted by, झाला ना फॉर्म्युला MA चा. लोड आपण एफर्ट केलं की जे येतं त्याला म्हणतात मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता याला याचा युनिट बघा कसं तयार करतो. हे लोडचं युनिट काय? लोडचं न्यूटन. एफर्टचं युनिट काय आहे? न्यूटन भागिले न्यूटन कट झालं म्हणजे इट हॅज नो युनिट. म्हणजे एम ला कुठलं युनिट नसतं. 2 सिमिलर क्वांटिटीचा भागाकार आहे. फोर्स डिवायडेड बाय फोर्स आहे म्हणून इट हॅज नो युनिट. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेजला कुठलंच युनिट नसतं. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हा कन्सेप्ट कळाला का? पूर्ण बुक मध्ये आता वापरायचा आहे आपल्याला, पूर्ण सब्जेक्टला. इट इज अ रेशो ऑफ लोड टू एफर्ट, डब्ल्यू अपॉन टी. इट हॅज नो युनिट. चौथा जो कन्सेप्ट आहे त्याचं नाव आहे VR. काय म्हणतात त्याला? व्हेलॉसिटी रेशो. नाही होत कमी आवाज तर मोबाईल हातात घ्यावाच का मी म्हणतो. बंद कर म्हणजे पुढचे मुलं मी बाहेर थांबवून तुमचं लेक्चर घेतोय कशासाठी? एक टॉपिक घेण्यासाठी. जीव चालला तुमचं काय बरोबर आहे? व्हेलॉसिटी रेशो इट इज डिनोटेड बाय कॅपिटल VR. आता व्हेलॉसिटी रेशो समजून घ्यायला फार गरजेचं आहे. हे मी तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून सांगणार आहे, पण अगोदर डेफिनेशन घ्या. द व्हेलॉसिटी रेशो इज द रेशो ऑफ, हा सुद्धा 2 सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे. इज द रेशो ऑफ, शंकर ना काय रे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द एफर्ट
distance traveled by the effort to the distance traveled by the load. व्हॅलॉसिटी रेशो हा एक पद्धतीचा रेशो आहे म्हणजे भागाकार आहे, एक डिवायडेशन आहे. इट इज अ रेशो, पण कशाचा भागाकार आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द एफर्ट ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. व्हॅलॉसिटी रेशो इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट upon distance traveled by load. Distance traveled by effort divided by distance traveled by load is called as velocity ratio. It is denoted by VR. It is denoted by VR. मग VR चा फॉर्म्युला कसा होईल रे? कोणतरी बोलतोय यार, बोलू नका. VR चा फॉर्म्युला मी काय करतो? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्टला म्हणतो स्मॉल y आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोडला म्हणतो स्मॉल x. मग त्याचा फॉर्म्युला झाला y अपॉन x. आता याचा युनिट बघा बरं का बाळांनो, याचा युनिट बघा. आता डिस्टन्स आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट, डिस्टन्स युनिट काय असतं? मीटर. किलोमीटर नाही रे, किलोमीटर निवडणार आहे एफर्ट मीटर मध्ये ना. आणि लोडचं युनिट काय असतं? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड मीटर. मीटर मीटर गेट कॅन्सल, म्हणजे याला युनिट नाही. इट हॅज नो युनिट. VR ला सुद्धा युनिट नसतं. एक्झाम्पलच्या माध्यमातून समजावून सांगतो. झालं लिहून? आता इकडे बघा. फॉर एक्झाम्पल ही एक विहीर आहे. या विहीरच्या इथे एक असा पुली लावलेला आहे, पुली, आणि ताश बकेट आहे बरोबर. आता ज्यावेळी मी इकडून दोरी ओढतोय 5 मीटर लांबीची दोरी ओढतोय, तेव्हा हे इकडून वर येतं 1 मीटर. थोड्या वेळा करता अज्युम केला, असं नसेल होत तरी अज्युम करा, मला कन्सेप्ट सांगायचा आहे. म्हणजे ज्यावेळी मी इकडून 5 मीटर दोरी ओढतोय तेव्हा हे इकडून एकच मीटर असं वर लिफ्ट होतंय. मग डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट कोणता आहे? हाय. जिथं तुम्ही इनपुट देताय ते तुमचं एफर्ट आहे, आणि जे तुम्हाला आउटपुट भेटतोय तो तुमचा लोड आहे. मग लोड इकडे आहे, लावलेलं एफर्ट. मग सांगा बरं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट किती झाला? 5 मीटर. म्हणजे वाय झाला का नाही? मग मला जर VR काढायचा आहे या पुलीचा, तर मी वरती काय घेईल? 5. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट काय झाला? 5 मीटर. आणि लोड किती उचलला? 1 मीटर. मग 5 अपॉन 1 किती झालं? मग हे पण मीटर मध्ये होतं, हे पण मीटर मध्ये होतं. मीटर मीटर कॅन्सल, काय आलं युनिट? म्हणजे हे जे मशीन आहे पुली, त्याचा व्हॅलॉसिटी रेशो आला 5. नो युनिट, याला युनिट नसतं. कळालं का कसं कॅल्क्युलेट करायचं, फॉर्म्युला कसा यूज करायचा? यामध्ये काही शंका असल्यास लगेच विचारा, कारण आपलं संपलेलं आहे आजचं लेक्चर. काय शंका आहे घ्या, बघून घ्या. नंतर तुम्ही ना घरी जाऊन असं नाही म्हटले पाहिजे की नाही समजलं आम्हाला. काय डाऊट आहे याच्यात VR मध्ये आणि MA मध्ये? आज मी या ठिकाणी थांबतोय. पुढचे पॉइंट आपण उद्या पाहूयात. ओके, बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.